आणि आता काही सविस्तर बातम्या, त्याचबरोबर राज्यामध्ये एफडीएकडून जी काही कारवाई सुरू आहे त्या संदर्भातली एक विशेष बातमी आणि खास चर्चा देखील आपल्याला करायची आहे। राज्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सुरू आहे। विविध हॉटेल्स, दुकानं, दूध संस्था, ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर देखील आयुक्त तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वामध्ये एफडीएचं धाड सत्र सुरू आहे। दरम्यान श्रीगोंदा विधानसभेचे भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी सभागृहामध्ये पनीरच्या नावाखाली जे चीज ॲनालॉग दिलं जात असल्याचा मुद्दा उपस्थित केलेला होता। इतकंच नाही तर राज्यामध्ये त्यानंतर चीज ॲनालॉगवर बंदी देखील घालण्यात आलेली आहे। तिकडे गुटख्याच्या जाहिरातीवरून देखील विक्रम पाचपुते यांनी मुद्दा उपस्थित केलेला होता आणि त्यानंतर आता एफडीएकडून बॉलिवूडमधील काही अभिनेत्यांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे। विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि त्यानंतर झालेली कारवाई अतिशय महत्त्वाची मानली जाते आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी स्वतः आमदार विक्रम पाचपुते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विक्रमजी, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर आणि खास करून विशेष आपलंही अभिनंदन। आपण चीज ॲनालॉगचा मुद्दा उपस्थित केला, त्याचबरोबर गुटखा म्हणजे आणि पान मसाला, सुगंधी सुपारी असे अनेक मुद्दे आपण उपस्थित केलेले होते। त्यानंतर त्याची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे। होय, मी हा साधारण गुटखा पान मसालाचा 4 जुलै 2025ला म्हणजे एक वर्षभरापूर्वी हा मुद्दा सभागृहामध्ये मांडला होता। आणि त्यावेळेस माझी ही मागणी होते की ह्या ऍक्टर्स वरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे, कारण हे तरुण पिढीला कुठेतरी आमच्या दिशा देणारे असतात आणि त्यांच्याकडे आयडॉल म्हणून पाहिलं जातं। त्यांच्याकडनं तरुण पिढी हे आमचे तरुण सगळे कुठेतरी प्रेरणा घेतात आणि अशा लोकांनी जर अशा ऍडव्हर्टाईज केल्या तर नक्कीच चुकीची प्रेरणा मिळेल आणि त्याचा तरुणाई कुठेतरी भरकटेल। तर हे थांबवण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई व्हावी। पण दुर्दैवाने त्यावेळेस मला जे उत्तर मिळालं होतं ते असं होतं की हे सरोगेटेड ऍड्स आहेत आणि आमचं कंट्रोल सरोगेटेड ऍड्स वरती नाही। आयुक्त तुकारामजी मुंढेंचं विशेष आभार मानलं पाहिजे की त्यांनी या जाहिरातींना सरोगेटेड ऍड्स न ट्रीट करता त्याला मिसलिडिंग ऍड्स असं त्यांनी संबोधित करून त्यांना नोटिसेस पाठवल्या। पण मी कायद्याचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की याच्यामध्ये पुढे जास्त काही होणार नाही। म्हणून मी आजच FSSAI ला, त्यानंतर आपले कन्झ्युमरचा जो ऍक्ट असतो, सेंट्रल गव्हर्नमेंटचे बॉडी आहे, कन्झ्युमर जे प्रोव्हिजन्स आहेत त्यामध्ये, प्लस आपला जो इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंग जी मिनिस्ट्री आहे, तर त्यांना सुद्धा मी पत्रव्यवहार केलेला आहे आणि मला अपेक्षित आहे की संपूर्ण देशासाठी काहीतरी गाईडलाईन्स लवकरच FSSAIच्या वतीने येतील, कारण ते येणं अतिशय गरजेचं आहे। दुर्दैवाने काय होतं की खाली अधिकार आयुक्तांना खूप जास्त जरी असले तरी सुद्धा हा संपूर्ण ऍक्ट FSSAI मॉनिटर करतं आणि FSSAI कडनं ह्याचं सगळ्याचं कंट्रोलिंग होतं। त्यामुळे माझी विनंती अशी असणार आहे की FSSAIच्या ऍक्टचे पूर्णपणे खाली इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे। म्हणजे ज्यावेळेस मी ॲनालॉग चीज आणि ॲनालॉग पनीर सभागृहात मांडलं होतं त्यावेळेस अनेक म्हणजे काही अधिकाऱ्यांना तर ॲनालॉग चीज काय हेही माहिती नव्हतं। त्यामुळे ह्या ऍक्टची माहिती, या संदर्भातली जास्तीत जास्त प्रसिद्धी, प्रचार, प्रसार होणं अतिशय गरजेचं आहे। विक्रमजी, हा महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलेला होता। वर्षभर या मुद्दा उपस्थित केल्यानंतर कालावधी गेलाय, मात्र आजची काय स्थिती आहे? कारण बनावट पनीर असेल, चीज ॲनालॉग असेल, या विरोधातील कारवाईनंतर राज्यात काही फरक पडलाय आपल्याला जाणवतोय? हो, बऱ्यापैकी फरक पडलाय। म्हणजे त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्याला दुधाच्या बाजारभावावर पाहायला मिळतोय। म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर दुधाची मागणी ही मोठ्या प्रमाणावर आता वाढायला लागलेली आहे आणि मागणी वाढण्याचं कारण असं आहे की हे दुधाचं डायव्हर्जन व्हायला लागलेलं आहे। म्हणजे हे बाय प्रोडक्ट मध्ये जे दूध जात होतं, म्हणजे पूर्वी जे पनीर बनत होतं, ऍक्च्युअल मध्ये ॲनालॉग पनीर असं काही प्रोडक्ट नाहीये, ॲनालॉग चीज म्हणून प्रोडक्ट आहे आणि ते ॲनालॉग चीज हे व्हीगन लोकांसाठी चीजचं सबस्टिट्यूट तयार करण्यात आलं होतं। पण ह्या ॲनालॉग चीज मध्ये मिल्क पावडर किंवा मिल्क सॉलिड ऍड करून ते पनीर म्हणून विकलं जात होतं। मी वेळोवेळी मागणी केल्यानंतर मागे जे पूर्वीचे जे आयुक्त होते श्रीधरजी दुबे पाटील यांनी एक नोटिफिकेशन काढलं होतं आणि मी पाठपुरावा करून त्यांना म्हटलं होतं आपण एक नोटिफिकेशन मध्ये एक रिक्वेस्ट करूयात की प्रत्येक आस्थापनेने ते जर ॲनालॉग पनीर किंवा ॲनालॉग चीज वापरत असेल तर त्यांनी उल्लेख ॲनालॉग चीजचा त्यांच्या मेनू कार्ड मध्ये केला पाहिजे। पण हे सगळं पाहिल्यानंतर एक वास्तव्य डोळ्यासमोर एक आलं की सगळ्या हॉटेल्सनी, रेस्टॉरंटनी फक्त एक काम केलं, स्वतःच्या बाहेर एक बोर्ड लावून टाकला की वी डोंट सेल ॲनालॉग चीज, ॲनालॉग पनीर, वी सेल ओनली रिअल पनीर। आणि मग ते त्या ह्या संपूर्ण जे काही नोटिफिकेशन आहे, नोटिफिकेशन म्हणून पूर्णपणे अलगदपणे बाहेर गेले। मग मी मुख्यमंत्री महोदयांचा पाठपुरावा केला, CM साहेबांना सांगितलं, हे कानावर विषय घातला आणि त्यांनी मग तुकारामजी मुंढे यांना आयुक्त म्हणून या ठिकाणी घेऊन आले
म्हणजे त्यावेळेस माझं तुकारामजी मुंडे साहेबांशीही बोलणं झालं 19 मेला ज्यावेळेस त्यांची पोस्टिंग झाली होती त्यावेळेस ते पाहिजे असे म्हणजे त्या मानसिकतेत नव्हते जॉईन होण्याच्या, कारण ही आयुक्त पोस्ट त्यांच्यासाठी 2 टप्पे खाली होती. पण नंतर मग ते जॉईन झाले, चांगलं काम ते करतात आहेत. आणि मुख्यमंत्र्यांचे खरं तर त्यांच्याबरोबर विशेष आभार मानले पाहिजे की त्यांनी एक 2 स्टेप वरती असणाऱ्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी दिलं, कारण कायदा हा खूप स्ट्रॉंग आहे. तसं पाहिलं तर फूड सेफ्टी ऍक्ट 2006 हा खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यामध्ये 30 नंबरचं जे कमिशनरचं डेफिनेशन आहे आणि कमिशनरला जे राईट्स दिलेले आहेत हे खूप जास्त राईट्स दिलेले आहेत. म्हणजे कमिशनर कोणताही अध्यादेश काढू शकतात, कोणतेही प्रोडक्ट प्रोहिबिट करू शकतात, त्याला कंट्रोलमध्ये आणू शकतात किंवा त्याला बंदी सुद्धा आणू शकतात. आणि हे सगळं ज्यावेळेस ते काढतात अध्यादेश, त्याचा अध्यादेश म्हणजे युनियन ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकारचा अध्यादेश म्हणून ट्रीट करावं असं त्या ऍक्टमध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्या सगळ्याचा उपयोग, फायदा आणि योग्य पद्धतीने अंमलबजावणी आयुक्त तुकारामजी मुंडे साहेब करत आहेत. आता बराचसा फरक जाणवतोय. एकट्या महाराष्ट्राने केला असतं तर जास्त फरक जाणवला नसता, पण अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रानंतर गुजरातने केलं, छत्तीसगडने केलंय, मध्य प्रदेशने केलं. आता एक एक करून सगळे राज्य अॅनालॉग पनीरवरती बंदी आणत चाललेले आहेत. जर सगळ्या राज्यांनी मिळून बंदी आणली किंवा किंबहुना जर FSSAIने एक ब्लँकेट डिसिजन संपूर्ण देशासाठी घेतला तर नक्कीच याच्यावरती पूर्णपणे कंट्रोल येऊ शकतं. आणि जे ग्राहक आहेत आपले, त्यांना सगळ्यांना योग्य म्हणजे उत्तम दर्जाचं पनीर म्हणा किंवा उत्तम दर्जाचे डेअरी प्रोडक्ट्स हे मिळायला चालू होतील. नक्कीच विक्रमजी, अजून एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही विधानसभेमध्ये उपस्थित केलेला होता, तो म्हणजे एनर्जी ड्रिंक संदर्भातला. कारण काय होतंय की शाळांच्या आसपास जी दुकानं असतात, ज्या टपऱ्या असतात, त्यामध्ये ही एनर्जी ड्रिंक बिनदिक्कतपणे मिळतात. आणि स्टिंग सारखा प्रोडक्ट जो आता त्याच्यावर शाळांच्या आसपास बंदी घालण्यात आलेली आहे, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. एनर्जी ड्रिंक संदर्भातला मुद्दा उपस्थित आपण केला, त्यामागची आपली भूमिका काय होती? कारण एनर्जी ड्रिंक हा सहज उपलब्ध होणारा एक पदार्थ किंवा पेय आहे. जी सागरजी, काय झालं होतं, माझ्या मतदारसंघामध्ये चाणगाव आणि कोळगाव अशी 2 गावं आहेत. त्या गावच्या ग्रामस्थांनी मिळून स्टिंग वरती संपूर्ण गावामध्ये विक्रीला बंदी आणली होती. आणि ते माझ्याकडे ठराव घेऊन आले. मग मी म्हटलं नेमकी अडचण काय? म्हणलं आमच्याकडे लहान लहान मुलं खूप मोठ्या प्रमाणावर प्यायला लागलेले आहेत. तोपर्यंत हे प्रोडक्ट नेमकं काय आणि हे कशासाठी वापरलं जातं याचं मलाही थोडं तितकं नॉलेज नव्हतं. मग मी संपूर्ण माहिती काढली, अभ्यास केला. त्यानंतर लक्षात आलं की हे एनर्जी ड्रिंक म्हणून हे विकलं जातं. मग मी हा प्रश्न सभागृहात टाकला. माझा प्रश्न हा 22 जूनला स्वीकृत झाला. आणि 22 जूनला स्वीकृत झाल्यानंतर माझं जे प्रश्नाची तारीख होती ती 3 जुलै होती. आणि मी त्याच्यामध्ये FDA ला काही प्रश्न विचारले होते आणि FDA बरोबर मी ते FSSAIचा पण उल्लेख केला होता. मला जी माहिती मिळाली त्यानुसार FSSAIला तिकडनं प्रश्नाची विचारणा झाली किंवा एनर्जी ड्रिंकमध्ये किती कॅफेन असलं पाहिजे. त्यावेळेस FSSAIच्या लक्षात आलं, म्हणजे ही खूप धक्कादायक गोष्ट आहे की 2006ला ऍक्ट आपल्याकडे अस्तित्वात आला आणि आज 2026 आहे. 20 वर्षानंतर FSSAIच्या हे लक्षात आलं की FSSAI कडे एनर्जी ड्रिंक अशी कॅटेगरीच नाहीये. तिथे फक्त एरिएटेड ड्रिंक अशी कॅटेगरी, नॉन एरिएटेड ड्रिंक अशी कॅटेगरी आहे. मग माझ्या प्रश्नाच्या आधी 1 जुलैला FSSAIने पॅन इंडिया जेवढे पण एनर्जी ड्रिंक्स आहेत, फक्त स्टिंगच नाही, स्टिंग असेल, रेडबुल असेल, मॉन्स्टर असेल, अशा असंख्य एनर्जी ड्रिंक कंपन्या ज्या आहेत यांना नोटिसेस इश्यू केल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एनर्जी ड्रिंक म्हणून प्रोडक्ट विकू शकत नाही, हे मिसलिडिंग आहे. त्याचा फायदा एक झाला की आपल्या राज्यात जसं बंदी आलेली आहे 500 मीटरवरती, तशी संपूर्ण देशामध्ये आता एनर्जी ड्रिंक म्हणून कोणालाही विकता येणार नाही. त्यांना जर विकायचं असेल तर कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणूनच ते विकू शकतात. त्यामुळे हा एक मोठा निर्णय सुद्धा या माध्यमातून झालेला आहे. विक्रमजी, याच एनर्जी ड्रिंक संदर्भातला माझा एक अनुभव मी तुम्हाला इथं सांगणं गरजेचं वाटतं. मधल्या काळामध्ये मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर होतो. आमचा एक ड्रायव्हर माझ्यासोबत होता. तो ड्रायव्हिंग करून बराच थकलेला होता आणि अशा वेळी त्याला आम्ही सांगत होतो की बाबा काहीतरी खा किंवा आराम कर. तर तो म्हटला नाही, त्याची गरज नाही आहे, मी मॉन्स्टर घेतो, मग मला काही वाटणार नाही. आणि त्याने ती मॉन्स्टर म्हणजे जो एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली ते विकलं जातं ते घेतलं आणि तो गाडी चालवायला लागला. म्हणजे अर्थातच त्याचा काय परिणाम होतो हे मलाही माहिती नाही आहे. मात्र मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतोय तो असा की दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी कंपन्यांवर कारवाई होणं अपेक्षित आहे. कोणत्याही कंपनीचं नाव मी इथं घेत नाही, ते योग्यही ठरणार नाही. मात्र आजही अशी उत्पादनं दिशाभूल करून विकली जात आहेत का? 100% विकली जातात आहेत. काय झालंय, आपल्याकडे FSSAIचा आणि इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंगचा एक अध्यादेश आहे ज्याच्यानुसार जे प्रोडक्ट्स बॅन आहेत, प्रोहिबिटेड आहेत, अशा प्रोडक्टची तुम्हाला जाहिरात करता येत नाही.
मग हे मोठ्या मोठ्या कंपनीज काय करतात, आणि त्यातले तर प्रामुख्याने 2 सेक्टरमध्ये आहेत. एक तर टोबॅको सेक्टरमधले ज्या कंपनीज आहेत, म्हणजे जे पान मसाला, आपल्याकडे गुटखा बंदी आहे पण काही राज्यांमध्ये गुटखा चालू आहे, तिथे गुटखाची विक्री असेल, किंवा सुगंधी सुपारी आपल्याकडे बंदी आहे, काही राज्यांमध्ये चालू आहे, सुगंधी तंबाखू आपल्याकडे बंदी आहे, काही राज्यात चालू आहे. तर ह्याची जाहिरात करता येत नाही. मग यांनी काय केलं की इलायची सारखा प्रोडक्ट, त्यानंतर आपली बडीसोप असते सोपचा प्रोडक्ट, आणि हा मार्केटमध्ये घेऊन यायचा आणि ह्या प्रोडक्टच्या नावावरती त्यांनी ह्याची जाहिरात करायची. म्हणजे मला कधी कधी नवल असं वाटतं की ही जाहिरात करत असताना ते इलायचीचं तेवढं ते विकत पण नसतील. म्हणजे ते जेवढं ते ऍडव्हर्टायझमेंटवरती पैसे खर्च करतात त्याच्या तुलनेमध्ये ते तेवढा म्हणजे जेवढा खर्च ऍडव्हर्टाइजमेंट होतो त्याच्या 10% पण प्रोडक्ट मार्केटमध्ये यांचं विकलं जात नसेल. आणि असाच प्रकार दुसरी जे सेक्टर आहे तो म्हणजे अल्कोहोल सेक्टर. या अल्कोहोल सेक्टरमध्ये काय होतं, अल्कोहोलच्या पूर्णपणे ऍडव्हर्टाइजमेंट वरती किंवा त्याच्या शोकेसिंग वरती पण आपल्याकडे बंदी आहे. हो. मग हे सगळे ब्रँड्स काय करतात, यांचं त्याच ब्रँड नेमचं, समजा एबीसी नावाचं अल्कोहोल मार्केटमध्ये असेल तर ते एबीसी नावाचं सॉफ्ट ड्रिंक मार्केटमध्ये घेऊन येतात, एबीसी नावाचा सोडा मार्केटमध्ये घेऊन येतात, किंवा एबीसी नावाचं पॅकेज ड्रिंकिंग वॉटर घेऊन येतात, किंवा एबीसी नावाचं एक म्युझिक ब्रँड लॉन्च करतात आणि ह्या सगळ्याची ते जाहिरात करतात. तुम्ही जर पाहिलं तर जाहिराती इतक्या मिसलिडिंग आहेत ह्या, की जाहिरात पाहिली की लक्षात येतं अरे हे तर सोड्याची ड्रिंक नाही करत आहेत, हे तर 100% दारूची ड्रिंक करतात, दारूची जाहिरात करतात, सोडा ड्रिंकची जाहिरात नाही करत आहे. पण याच्यावरती अडचण अशी होती की हे सगळे सरोगेटेड ऍडच्या नियमात येतात. त्यामुळे मग मी ठरवलं जर एफडीएला काही लिमिटेशन असतील तर आपण एक काम करूयात, एफएसएसआय जी केंद्रीय जी उच्च सगळ्यात मोठी जी मानांकन आहे किंवा जी मॉनिटरिंग बॉडी आहे त्यालाच आपण लिहूयात. तर मी आज एफएसएसआय ला हे पत्र सुद्धा पाठवलेलं आहे. त्याचबरोबर कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी जे आहे त्यांना हे पत्र पाठवलेलं आहे, आणि इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग जी मिनिस्ट्री आहे केंद्र सरकारची त्यांना सुद्धा हे पत्र पाठवलंय. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हिते मॉनिटर होत नाहीत, त्या केंद्रापासून मॉनिटर होतात. आणि ऍक्च्युअलमध्ये कायद्यामध्ये तरतुदी आहेत बरं का, म्हणजे त्यांना करता येत नाही ह्या तरतुदी आहेत, पण ह्या कोणी मॉनिटरिंगच करत नाही. याला कारण मॉनिटरिंग का होत नाही, कारण कोणी प्रश्न विचारत नाही. म्हणजे जोपर्यंत माझ्यासारखे एका आमदाराने एनर्जी ड्रिंक हा विषय समोर आणला नाही तोपर्यंत एफएसएसआयला जागच आली नाही की 20 वर्ष एनर्जी ड्रिंक कॅटेगरी नसताना प्रोडक्ट एनर्जी ड्रिंकचे विकले जातात. त्यामुळे अशा असंख्य गोष्टी आहेत ज्याची आपल्याला जाणीव करून द्यावा लागणार आहे. आणि आपण एकट्या सरकारला जबाबदार धरू शकत नाही, आपल्याला समाज म्हणून काही गोष्टी समोर यावे लागणार आहेत, काही जाब विचारावे लागणार आहेत, काही बदल हे घडून आणावे लागणार आहेत. अशा असंख्य गोष्टी आहेत. आमचा एक दुसरा प्रश्न होता म्हणजे तो म्हणजे कलर्स जो होते, म्हणजे जे आर्टिफिशियल फुलांवरती वापरले जाणारे कलर असतील किंवा खेळण्यांवरती वापरले जाणारे कलर्स आहेत, हे कलर्स सुद्धा कार्सोजेनिक कलर्स आहेत. हे ज्या श्वास नलिकेतनं आतमध्ये जातात यातून सुद्धा अनेकांना कॅन्सर होतो. आणि दुर्दैवाने हे कलर जे वापरायला परवानगी आहे ते कलर फूडमध्ये जात होते. चांगली गोष्ट एक झाली की आता मुंडे साहेबांच्या धडक कारवायांमुळे जे कलर्स जेवणामध्ये जात होते ते कलर सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर बंद झालेले आहेत. या कलर्समुळे खरं तर कॅन्सर होता. माझ्याकडे असंख्य अशी उदाहरणं आहेत की ज्यांना काडीचं म्हणजे आमच्याकडे म्हणतात किंवा सुपारीच्या कांडाचं व्यसन नाही, म्हणजे कसलंही व्यसन नसताना कॅन्सर होतो कसा, तो ह्या सगळ्या खाण्याच्या पद्धतीमुळे सगळा होतो. म्हणजे आर्टिफिशियल पनीर असेल, आर्टिफिशियल कलर्स असतील, अशा असंख्य गोष्टी आहेत. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता फक्त पनीर बॅन नाही झालेलं, आपल्याकडे छेना म्हणजे ज्याला आपण मावा म्हणतो तो मावा सुद्धा गैरदुधा म्हणजे नॉन डेअरी पासून बनलेला असेल तर त्याला महाराष्ट्रामध्ये बंदी आहे. तरी सुद्धा अजूनही अनेक स्वीट होम्स असतील, अनेक मोठे मोठे आस्थापने आहेत जे स्वीट्सचं काम करतात, ते आर्टिफिशियल सोर्स पासून बनलेला मावा वापरतात. याच्यावरती पण आपल्याला अंकुश आणावा लागणार आहे. आणि ह्या असंख्य गोष्टी आहेत की ज्या होणं गरजेचं आहे आणि ही जनजागृतीने होऊ शकतं. आज एफडीए खूप चांगल्या पद्धतीने ऍक्ट करत आहे, त्यांना मुख्यमंत्र्यांचं खूप चांगलं समर्थन आहे. आपण तक्रारी द्या, तक्रारी दिल्या तर आमचं डिपार्टमेंट काम करू शकतं, आमचं सरकार काम करू शकतं. माझ्यासारखे आपल्या सगळ्यांनी सर्वसामान्यांनी पुढे येऊन तक्रारी देणं गरजेचं आहे. विक्रमजी, दारूचा मुद्दा आपण बोलताना उपस्थित केलेला होता. या दारू निर्मिती कंपन्या देखील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करतात का, आणि अशा कंपन्यांवर कारवाईची तुमची नेमकी मागणी काय आहे? दरम्यान मधल्या काही दिवसांपूर्वी दारूच्या 2 ब्रँडवर कुठेतरी त्या 2 ब्रँड संदर्भात बंदीची मागणी देखील करण्यात आलेली होती. ती जी बंदीची मागणी झाली होती त्या 2 ब्रँडची, ते म्हणजे एक तर ते आर्टिफिशियल फ्लेवर जे वापरत होते आणि कलर जे वापरत होते ते नॉन परमिटेड होते. म्हणजे ज्याची परवानगी नसणारे फ्लेवर्स आणि कलर्स वापरल्यामुळे त्याच्यावरती बंदी आली होती. पण माझी मागणी जी आहे ती म्हणजे सगळ्यात महत्वाचं की ह्याला प्रसिद्धी देऊ नका. काय असतं माहितीये का, आमची तरुण पिढी हे काहीतरी बघते, म्हणजे आम्हाला असं वाटतं की दिस इज इन, म्हणजे हे प्रोडक्ट एकदम चांगलं चाललेलं आहे,
आणि मग आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही का करत नाहीये, तर असं आमच्या काही मुलांना तो फोमो होत असतो. त्यामुळे अशांना काही तो होऊ नये म्हणून तुम्ही जाहिरातच करू नका. म्हणजे काय होतं, जर एखादा चांगला ऍक्टर ज्याच्याकडे आपण पाहतोय, एखादा स्पोर्ट्समन असतो, हे लोक जर अशा प्रोडक्टची जाहिरात करायला लागले, अल्टिमेटली त्यांचा इंटेन्शन काय असतो, त्यांना जर विचारलं तर नाही नाही आम्ही दारूची ऍड नाही करत, आम्ही पाण्याच्या बॉटलची ऍड करतो. अरे पाणी विकतच नाही, ते पाणी फक्त ऍडव्हर्टाइजमेंटसाठी ते बनवतात, ऍक्च्युअल मध्ये हे दारूच विकतात. तर हे जे जे काय म्हणणार, मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट्स आहेत, मिसलिडिंग ब्रँडिंग आहे, याला कुठेतरी रोक लागणं गरजेचं आहे. हा माझा मुद्दा आहे आणि 100% याला रोक लागू शकते जर ही इच्छाशक्ती ठरवली, तर हे खात्रीशीर होऊ शकतं. म्हणजे दुर्दैव असं आहे की मी आता ह्या सगळ्या ऍक्टर्स वरती ज्या काही तुम्ही म्हणताय की मधल्या काळामध्ये एफडीएने नोटिसेस पाठवल्या, माझ्याकडे काही अशा काय म्हणा न्यूज चॅनलचे स्क्रीनशॉट लोकांनी पाठवलेत, ज्याच्यामध्ये त्या संबंधित ऍड वरती किंवा संबंधित ऍक्टरला ह्या ब्रँडसाठी त्यांनी नोटिसेस एफडीएने पाठवले असं म्हणलं जातं आणि बाजूला त्याचीच ऍड चालू आहे. म्हणजे काय वेडेपणा चाललाय. म्हणजे मीडियानी सुद्धा थोडंसं जरा जागा होणं गरजेचं आहे. म्हणजे याला कुठेतरी एक सेल्फ अवेअरनेस, सोशल अवेअरनेस आणि जशी जुनी म्हण आहे की ना जनाची तर कमीत कमी मनाची तरी प्रत्येकाने बाळगली पाहिजे. नक्कीच विक्रमजी, मोठमोठ्या हॉटेल विरोधात आणि दुकानांविरोधात सध्या कारवाईचा बडगा उगारला जातोय. आपण पाहतोय की एफडीए रोज शेकडो आस्थापनांवर कारवाई करत आहे. मग त्यामध्ये हॉटेल्स आहेत, आस्थापना आहेत, दुकानं आहेत. इतकंच नाही तर ते ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांची देखील दुकानं आहेत. मात्र स्ट्रीट फूडकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे का? स्ट्रीट फूड विक्रेत्यांविरोधात अशी कारवाई का होत नाही आणि ती होणं देखील किती गरजेचं आहे? नाही, गरजेचं तर नसाहेब. जर हॉटेलमध्ये अस्वच्छता आहे तर स्ट्रीट फूडवर नसणार का? स्ट्रीट फूड पण आहे. काय होतं माहितीये का, हॉटेलमध्ये जाणारे जे ग्राहक आहेत ते तक्रारी नोंदवतात. एफडीएला काही स्वप्न नाही पडलेलं की एफडीएच्या अधिकारी काही स्वतःहून जात नाहीयेत कुठे हे करायला. त्यांच्याकडे कोणती जरी तक्रार आली तर ते त्या स्पॉटवर पोहोचतात. माझी आपल्या मार्फत सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी चुकीचं वाटतं ना त्याचे तुम्ही फोटोज काढा. तुम्हाला आज एफडीएचा ऑनलाईन नंबर अवेलेबल आहे, टोल फ्री नंबर आहे, 24 तास चालू असतो. त्यांना तुम्ही तक्रारी नोंदवा. तक्रारी नोंदवल्या तर ऍक्शन होणार आहेत. साहेब, जर आपण कानाडोळा केला, आपण जर दुर्लक्षित केलं तर तिथे नाही करू शकत. एफडीए कडे संख्याबळ खूप कमी आहे. या कमी संख्याबळात ते काम करतात आहेत. त्यांचे काम करण्याला आपण खरंच सल्यूट केलं पाहिजे, पण संख्याबळ कमी आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालल्या पाहिजेत का? तर अजिबात चालल्या नाही पाहिजे. याच्यात तक्रारी नोंद झाल्या पाहिजे आणि जर आपली तक्रार नोंद झाली तर ह्या स्ट्रीट फूडवरतीही कारवाई होतील. नियम हा प्रत्येकाला एकसारखा आहे. मग तो गरिबाचं खाद्य असू दे किंवा श्रीमंताचं खाद्य असू द्या, ते स्ट्रीट फूडचं जेवण असू द्या किंवा 5 स्टारचं जेवण असू द्या, ते कोणतं जरी जेवण असेल तरी त्याला नियम एकसारखे आहेत, त्याला कायदा एकसारखा आहे, त्यांना ऍक्शन एकसारख्या झाल्या पाहिजेत आणि त्या घ्यायच्या असतील तर तुमच्या आमची जी रिपोर्टिंगची सिस्टीम आहे ही स्ट्रॉंग करावी लागणार आहे. जर आपण रिपोर्ट केलं नाही तर त्याच्यावरती ऍक्शन होणार नाहीत आणि मग हे असंच त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट मिळून जातो ह्या लोकांना आणि मग चालू असतं. मग चाललंय, कब से चल रहा है, चल रहा है, चल रहा है. चलता हे ऍटिट्यूड कुठेतरी आता थांबवणं गरजेचं आहे. विक्रमजी, हा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. वर्षापूर्वी हा मुद्दा खऱ्या अर्थानं तुम्ही विधानसभेत सुरुवातीला लावून धरलेला होता. ही चेन प्रचंड मोठी आहे. यामध्ये सहभागी लोक देखील म्हणजे बडे लोक आपण ज्यांना म्हणतो तशीही काही लोक आहेत. मग अशा वेळी तुमच्यावर कधी दबाव आला किंवा धमक्या देण्याचा प्रयत्न झालाय तुम्हाला? अजिबातच नाही. मुळात आमच्या वडिलांचा एवढा 45-50 वर्षाचा राजकीय अनुभव आहे आणि एक लेगसी मागे येते. त्यामुळे एखाद्या वेळेस आडनावामुळे पण त्यांनी कोणी डेअरिंग केली नसेल दबाव आणण्याचा, आणि दबाव आणला तरी आम्ही झुगारत नाही. कारण आमचं उद्दिष्ट म्हणजे माझं एकदम क्लिअर इंटेन्शन आहे. म्हणजे एक आमदार हा काही फक्त एका मतदारसंघापुरता मर्यादित नसून तो कायदे मंडळामध्ये एक भाग आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस सभागृहात जातो त्यावेळेस कायदे बनतात, कायदे बदलायची संधी आमच्याकडे असते, नवीन कायदे आणायची संधी आमच्याकडे असते, एखादा चुकीचा कायदा रद्द करायची संधी आमच्याकडे असते. जर कायदे मंडळात आम्ही काम करतोय तर आम्ही आमचं काम चोख पार पाडलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं, मे बी आमच्या वडिलांचं, आदरणीय बबनरावजी पाचपुते साहेबांचं नाव खूप मोठं असल्यामुळे कोणी कधी डेअरिंग केलं नसेल, पण जरी डेअरिंग केलं तरी आम्ही मागे हटणार नाही. कारण मी एखादी गोष्ट हाताशी धरली तर आम्ही हात धुवून मागे लागतो. जसं आता या अधिवेशनामध्ये माझा एक स्नेक बाईटचा प्रश्न होता, सर्पदंशासंदर्भातला एक प्रश्न होता, त्याची माझी आरोग्य मंत्र्यांचा पाठपुरावा सुरू आहे. आज नागपंचमी आहे. मी त्यांना अशी विनंती केली की नागपंचमीच्या धर्तीवरती आपण स्नेक बाईट म्हणजे सर्पदंश हा नोटिफाईड डिझीज करावा.
नोटिफाईड डिसीज झाला तर त्याच्यावर आणखी संशोधन होईल, लोकांचे जीव असतील आणि ते पण शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. आमचा इंटेन्शन काय की कॉज कडेपर्यंत गेला पाहिजे. माझ्या हातून माझ्या माध्यमातून जर मला आज ही संधी मिळालेली आहे, जर अनेकांचं कल्याण होऊ शकत असेल, समाजाचा फायदा होऊ शकत असेल, तर तो केला पाहिजे, झाला पाहिजे या मताचा आहे. आणि तरुणांना जर एक तरुण आमदार दिशा देऊ शकत नसेल तर याच्यासारखं मोठं दुर्दैव नाही, हा माझा वैयक्तिक समज आहे आणि त्या समजावरती मी काम करतोय. विक्रमजी, सध्या तरुणाईचा काळ आहे. जेनझी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरताना आपल्याला दिसतेय. मात्र कुठेतरी जाहिरातींचा मारा इतका प्रचंड प्रमाणात आहे की आम्हाला पुस्तकात जे लिहिलंय ते पटत नाहीये, पण जाहिराती ज्या दाखवल्या जातात त्या आम्हाला लगेच पटतात आणि आम्ही त्याकडे आकर्षिलो जातो. त्यामुळे या जेनझीला, या जेन अल्फाला नेमकं काय घडतं या जाहिरातीच्या माध्यमातून? आपण NDTV मराठीच्या माध्यमातून काय आवाहन कराल? मी NDTVच्या माध्यमातून एक आव्हान करेल की ह्या जाहिरातींबरोबर आज आमची जी जेनझी असेल, जेन अल्फा आहे, ही काय फक्त टीव्हीच पाहते असं नाही, ते सोशल मीडियावरही ऍक्टिव्ह असतात. हो. तुम्ही जर, मी एक उदाहरण तुम्हाला देईन, आपण दोघं सागरजी, तुम्ही आणि मी, एक 10 प्रश्न आपण काढूयात आणि 10 प्रश्न तुम्ही जर AI ऍप वापरता, जर असं विचार करू, ChatGPT असेल, जेमिनी असेल, कोणतंही हो, ऍप, हो. क्लाउड असेल, एखाद्या ऍप आपण दोघं मिळून ठरवायचं, त्या ऍपवरती तुम्ही तुमचे प्रश्न टाकायचे, मी माझे प्रश्न टाकणार. मी खात्रीशीर सांगतो की तुमच्या 10 प्रश्नांची 10 उत्तरं ही थोडी वेगळी असतील आणि माझ्या 10 प्रश्नांची 10 उत्तरं वेगळी असतील, जरी प्रश्न एक असले तरी. बरोबर. हे सगळं कारण आहे अल्गोरिदम. म्हणजे आमच्या ज्या तरुण पिढीला जे दाखवलं जातं, मी जर समजा चांगलं पाहत असेल तर मला अल्गोरिदम फक्त चांगलंच दाखवतो, मी जर वाईट पाहत असेल तर मला अल्गोरिदम फक्त वाईटच दाखवतो. मी जर चांगल्या चांगल्या गोष्टी समाजात काय चालल्यात ह्या जर नुसत्या रोजच्या बातम्या पाहत असेल तर अल्गोरिदम मला बातम्या दाखवणार आहे. मी जर एखादी अश्लील गोष्ट पाहत असेल तर मला ते अश्लील दाखवणार आहे. त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून तरुणीला, या सगळ्या जेनझीज असतील, जेल अल्फा असतील, त्या सर्व तरुण असतील, इव्हन मिलेनियम असतील, मी अशांना एक विनंती करेल की आपण अल्गोरिदम बीट करणं गरजेचं आहे. जर एखादी चांगली गोष्ट दिसते तर त्याचा वाईट जो काही दुसरी साईड आहे ती पण पाहिली पाहिजे, आणि जर एखादी वाईट गोष्ट असेल तर त्याचा चांगला भाग सुद्धा पाहिला पाहिजे. जसं आंदोलन जर दिसत असेल तर आंदोलनाला विरोध करणारे का विरोध करतात हेही पाहिलं पाहिजे, आणि विरोध करत जर कोणी असेल तर ते आंदोलनामध्ये का सहभागी होत नाहीयेत ते सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. विचारधारा ठरवण्याच्या आधी माझी ह्या तरुण पिढीला एक विनंती असणार आहे की दोन्ही विचारधारा पहा आणि मग तुम्ही विचारधारा निवडा. जसं टीव्हीच्या ऍडव्हर्टाईजने तुम्ही प्रेरित होता तसं न होता आरोग्यासाठी काय चांगलं आहे याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. कारण ह्या सगळ्या ऍडव्हर्टायझिंग मध्ये ते त्यांचे पैसे मोठे होतात, ते ऍक्टर्स मोठे होतात, पण नुकसान तुमच्या शरीराचं, तुमच्या पुढच्या आयुष्याचं, पुढच्या पिढीचं होतं. आणि एक पिढी जर त्या ठिकाणी वायाला गेली तर संपूर्ण देशाची प्रगती कुठेतरी खंडित झाल्याशिवाय राहत नाही. विक्रमजी, शेवटचे एक 2-3 प्रश्न मी तुम्हाला विचारतो. आता जी आपण काही हरकत नाही. Yes. आपण पाहिलं की FDA कडून सध्या धडक कारवाई सुरू आहे. एकीकडे आपण पाहतोय की या कारवाईचा धडाका इतका मोठा आहे की अनेक आस्थापना, अनेक दुकानांना सील करण्यात आलंय, अनेकांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. मात्र मधल्या काळामध्ये तुकाराम मुंडेंनी बोलताना नागपुरातला एक विषय हाती घेतलेला होता, मात्र त्यावरून तुकाराम मुंडेंना देखील विरोधाचा सामना करावा लागलेला होता. तुकाराम मुंडेंच्या ज्या कारवाया सुरू आहेत त्यामध्ये सरकार म्हणून किंवा आमदार म्हणून आपण खंबीरपणे पाठीशी आहात, आणि अशा वेळी तुकाराम मुंडेंनी कारवायाचा हा धडाका सुरूच ठेवावा असं सरकारकडून त्यांना कशा प्रकारे सांगण्यात येत आहे? तर बघा, आमचे वडील आम्हाला कायम सांगत असतात की जो परीक्षेला बसतो तोच नापास होऊ शकतो, जो उत्तरं देतो तोच त्याची उत्तरं चुकू शकतात. त्यामुळे तुकारामजी मुंडेंच्या काही कारवाया होत असताना एखाद दुसरी कारवाई त्यांची चुकीची सुद्धा होऊ शकते, किंवा एखादी गोष्ट त्यांचं पाऊल सुद्धा चुकीचं उचललं जाऊ शकतं. त्याचा अर्थ 100% चूक आहे असं अजिबात नाही. मी एक साधं तुम्हाला घटनाक्रम सांगेल, उदाहरण सांगेल. म्हणजे मला चांगलं आठवतंय, तुकारामजी मुंडे साहेब ज्यावेळेस हे सगळा कारभार घ्यायला तयार नव्हते, हे सगळं जे प्रोसेस सुरू झाली ना, मी इतका कॉन्स्टंट फॉलोअप घेत होतो. मी मुख्यमंत्री महोदयांच्या मागे लागलो होतो. ह्याचे 2 आयुक्त झाले त्याच्या आधी, तुकारामजी मुंडे साहेबांच्या आधी 2 आयुक्त ऑलरेडी झालेले आहेत. कारण त्यावेळेस मला ऍक्शन दिसत नव्हती. मी साहेबांच्या मागे लागलो, साहेब काही करा, ऍक्शन होणं गरजेचं आहे. मला एक दिवस वैतागून साहेब म्हणले, अरे विक्रम, ते अॅनोलॉग चीज लिगल आहे. म्हणलं साहेब ते लिगल आहे, पण लिगल पेक्षा ते आज पनीर म्हणून विकलं जातं हे इलिगल आहे, काहीतरी केलं पाहिजे. ते म्हणले काळजी करू नको. आणि एक दिवस म्हणले, तुला ना सांगतो त्या एवढीला धडा शिकवतो. आणि त्यावेळेस नंतर तुकारामजी मुंडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे काहीतरी धडक कारवाया करावी ह्याच काहीतरी उद्दिष्टाने आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना ही संधी दिलेली आहे.
त्या संधीवरती ते चोखपणे काम करतात. त्यामुळे मीच नव्हे तर स्वतः मुख्यमंत्री साहेब पण मुंडे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत, हे आपण विसरून चालणार नाही. कारण प्रशासनाला जर सरकारची साथ असेल तर प्रशासन चांगलं काम करू शकतं आणि प्रशासन जर सरकारबरोबर राहिलं तर सरकार चांगले मोठे निर्णय घेऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी जर माझं क्लिअर स्पष्ट मत असतं, जो चांगला असतो त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा असतो, जो चुकतो त्याला जाबही आम्ही ज्यावेळेस सत्ताधारी पक्षातले आहोत जाबही विचारायची जबाबदारी ही आमची असते, ती विचारायची आमची तयारी असते. पण एखाद दुसरी चूक म्हणजे 100त एखादी चूक होत असेल तर ती त्याकडे थोडंसं दुर्लक्षित केलं पाहिजे या मताचा मी आहे. पण जर खूपच चुका व्हायला लागल्या तर मग त्या टॉलरेट केल्या जात नाहीत आणि याचा अनुभव आपण पास्टमध्ये घेतलेला आहे. पण सध्या तरी मुंडे साहेबांना कसली अडचण नाही, त्यांच्या पाठीशी मी आहे, आमचं सरकार आहे आणि सगळ्यात महत्वाचं या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. नक्कीच लोकांनाही म्हणजे राज्यातल्या नागरिकांनाही हेच अपेक्षित आहे की तुकाराम मुंडे ज्या प्रकारे कारवाई करतायत त्यांच्या मागे सरकार खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. विक्रमजी, शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. म्हणजे अनेक प्रश्न आहेत पण वेळेअभावी आपल्याला ही चर्चा कुठेतरी समारोपाकडे न्यायची आहे. शेवटचा प्रश्न माझा असा आहे की अनेक मुद्द्यांवर सरकारवर टीका केली जाते, अनेक मुद्द्यांवर लोक नाराजही असतील, मात्र हा एक मुद्दा आहे म्हणजे जे मुद्दे तुम्ही विधानसभेमध्ये आणि बाहेरही उपस्थित केलेत आणि त्यानंतर एफडीएच्या ज्या कारवाया सुरू आहेत त्यावरून मात्र सरकारचं जोरदार कौतुक लोक करताना दिसत आहेत. त्यामुळे पुढील काळामध्ये म्हणजे पुढच्या निवडणुका येतील 29ला, पण तोपर्यंत या अशाच कारवाया सुरू राहणं गरजेचं आहे असं लोक म्हणतात. नाही, 100% राहतील. तुम्ही साधं उदाहरण घ्या. एकदा मला असेच एक ज्येष्ठ पत्रकार असं चेष्टेने आम्ही भेटत चर्चेत मला म्हणले होते, अरे तुम्ही एवढं बोलता पण तुमच्या पक्ष तुम्हाला काही बोलत नाही का, तुम्ही तर सत्ताधारी पक्षाचे आहात. म्हणलं हे पहा, मी ज्या पक्षातनं येतो आमच्या पक्षाचे जे ध्येय उद्दिष्ट आहे ज्याच्यामध्ये आम्ही पाहतो काय, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि मग स्वतः. आज माझ्यासाठी राष्ट्र आणि राष्ट्रहित महत्वाचं आहे. मी वेगळं काहीच मांडत नाही, मी जनहिताचे प्रश्न मांडतोय, जे राष्ट्रहिताचे प्रश्न आहेत आणि त्याला माझं पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. याचा अर्थ जर पक्ष कुठे चुकतोय, पक्ष किंवा सरकार कुठे चुकतंय हे दाखवून न देणं हे काय मला मानसिकदृष्ट्या पटत नाही आणि मी ते करायचा प्रयत्न करतोय. आणि मी ज्या पोटतिडकीने प्रश्न मांडलेत, अनेकांना तर सुरुवातीला असं वाटत होतं की मी विरोधी पक्षातला आमदार आहे की काय, पण सगळ्यात महत्वाचं माझा पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कारण माझ्या पक्षाचं सगळ्यात पहिलं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे राष्ट्रहित. राष्ट्रहित म्हणजे जनहित. त्यामुळे जनहिताची कामं आम्ही करत आहोत, आम्ही करत चालणार आहोत. आणि आणखी असेल तर लोकांनी प्रश्न उठवले पाहिजे. हे बघा, शेवटी काय आहे की जोपर्यंत चुका दाखवल्या जात नाही तोपर्यंत इम्प्रूव्हमेंट होणार नाही. आणि मगाशी जसं म्हणलं, जो पेपरला बसतो तोच चुकतो. आम्ही काम करतो तर आमच्या चुका दिसणारच आहेत, सरकारच्या चुका दिसणार आहेत. आणि सरकारची मानसिकता ही आहे की सुधारणा करण्याची मानसिकता आहे. देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळीकडे जिथे जिथे चुके ते आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त चुका जर कोणी दाखवल्या तर उत्तम होईल. वेळ जाण्यापेक्षा वेळेत जर दाखवलं तर नक्कीच आम्हालाही त्याच्यावरती काही ऍक्शन घेता येतील. नक्कीच विक्रमजी, आमच्याशी संवाद साधलात आणि अतिशय महत्त्वाचे मुद्दे तुम्ही उपस्थित केलेत, त्यामुळे त्याबद्दल आपले आभार.